शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतीविषयी बोलू काही. शेतकरी मित्रांनो, मी आज टोमॅटो प्लॉटवरती आलेलो आहे. टोमॅटो लागवड करताना दोन ओळीतलं अंतर किती असायला हवं, दोन रोपामधलं अंतर किती असायला हवं, याबाबत अनेक टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे वेगवेगळे मतं आहेत, अनेक तज्ज्ञांचे वेगवेगळे मतं आहेत. पण मी माझ्या 14 वर्षाच्या अनुभवातून मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की आपण दोन ओळीमधलं अंतर, दोन रोपामधलं अंतर जेवढं आपण चांगलं ठेवू, जास्त ठेवू, तेवढं आपल्याला उत्पादन चांगल्या क्वालिटीमध्ये आणि क्वांटिटीमध्ये उत्पादन भेटलं जातं. शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की दोन ओळीमधलं आणि दोन रोपामधलं अंतर आपण निवडत असताना आपल्या जमिनीचा प्रकार कसा आहे, आपली जमीन मध्यम भारी काळी भारी आहे का मध्यम आहे की हलकी आहेत, हे पाहून आपण दोन ओळीतलं अंतर, दोन रोपातलं अंतर ठरवायचं असतं. त्याचप्रमाणे आपण जी व्हरायटी घेतो, ही व्हरायटी कोणत्या ग्रुपमधली आहे, म्हणजे इनडिटर्मिनेटमधली आहे की सेमी डिटर्मिनेटमधली आहे की डिटर्मिनेटमधली आहे. तर याचा विचार करून आपण टोमॅटोच्या दोन रोपातलं अंतर, दोन ओळीतलं अंतर आपण निश्चित करायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो, जेवढं आपण दोन ओळीमध्ये, दोन रोपामध्ये अंतर जास्त ठेवू, त्याचे फायदे आपल्याला पुढं उत्पादनामध्ये जास्त भेटले जातात. तर मी तुम्हाला ह्या प्लॉटविषयी थोडंसं सांगू इच्छितो. गेल्या वर्षी याच जमिनीवरती याच पद्धतीने म्हणजे दोन ओळीमधले अंतर 6 फूट होतं आणि दोन रोपातलं अंतर हे 1.5 फूट अंतर आहे. म्हणजे 6 गुणिले 1.5 म्हणजे 9 होतं आणि भागिले 1 एकर म्हणजे 43,560 स्क्वेअर फूट भागिले 9. तर जर याच्यामध्ये 5,400 रोपांची संख्या ही एका एकरमध्ये आपण गेल्या वर्षी बसवली होती. ह्या वर्षी सुद्धा आपण बसवली तेवढीच संख्या बसवलेल्या आहेत. शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला 20 दिवस जर आपण बघितलं तर 20 दिवस या प्लॉटमध्ये मन लागत नाहीत. पण ज्यावेळेस झाडाची संक्रमण वाढ चालू होते, फुटवे चालू होतात, तसं तसं झाड डेव्हलप होतं. मला या ठिकाणी सांगायचं काय की गेल्या वर्षी आपण चांगली मशागत करून, पाण्याचं व्यवस्थापन चांगलं करून या प्लॉटवरती 2200 कॅरेट 25 किलोचं 2200 कॅरेट माल आपण ह्या प्लॉटमध्ये काढले. 150-200 कॅरेट माल हे खराब झालेला होता. 2200 कॅरेट जर बघितलं तर 25 किलोचे 1 कॅरेट तर जवळजवळ 3500 55,000 किलो माल हा प्रति एकरी आपल्याला गेल्या वर्षी निघलेला आहे. म्हणजे 55 मेट्रिक टनापर्यंत आपल्याला गेल्या वर्षी उत्पादन निघलं आहे. शेतकरी मित्रांनो, मला सांगायचं आहे का की अनेक ठिकाणी शेतकरी रोपांची संख्या जास्त वाढवतात. रोपांची संख्या वाढवताना सुरुवातीला रोपं म्हणजे प्लॉट एकदम चांगला दिसतो फोटो काढण्यासारखा, पण जसे जसे झाडांची संख्या आपले झाडं जसे जसे डेव्हलप होत जातील तसं तसं त्या रोपांमध्ये जास्त दाटी तयार होती. जेवढा दाटवा तयार होईल तेवढं सगळे झाडं ही सूर्यप्रकाशाच्या शोधामध्ये उंच जातात. 2 पेऱ्यामध्ये जास्त अंतर पडलं जातं, फुलधारणा कमी होते, पानांची संख्या कमी होऊन जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं की रस शोषणारे किडीचे पतंग असेल किंवा आळीचे पतंग असेल, यांचाही प्रादुर्भाव तिथं जास्त राहतो. त्याचप्रमाणे अजून सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला जे खालचे पानं आहेत, ह्या खालच्या पानांना स्वच्छ सूर्यप्रकाश न भेटल्यामुळं ही पानं लवकर पिवळे पडून जातात. खालचे पानं पिवळे पडल्यानंतर फळांना तिरंग्याचा अटॅक जास्त राहतो, म्हणजे सनबर्निंगचा प्रॉब्लेम होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे जर सनलाईट जर खालच्या फळांवर पडला आणि जर पानं जिवंत नसेल तर निश्चित त्या फळांवरती तिरंग्यामध्ये त्याचं रूपांतर होतं आहे. त्यानंतर ती फळं ही 2 नंबर विक्रीमध्ये जात असतात. तर मला सांगायचं आहे काय की ज्या शेतकऱ्यांना टोमॅटो लागवड करायची असेल, त्या शेतकऱ्यांनी एक आदर्श अंतर आधी आपण वहीवरती ते काढून घ्यायला पाहिजेत. तर सगळ्यात महत्त्वाचं, जर आपली जमीन हेवी ब्लॅक कॉटन सॉईल जर असेल, काळी जमीन जर असेल, तर काळ्या जमिनीमध्ये आपण 2 बेडमधलं अंतर, 2 लॅटरलमधलं अंतर हे 6 फूट ठेवायला पाहिजे. त्यानंतर 2 रोपातलं अंतर, आपण व्हरायटी कोणती घेतो, आता ह्या प्लॉटवरती आपण विरांग ही व्हरायटी लावली. विरांग ही इनडिटर्मिनेटमधली व्हरायटी आहे. इनडिटर्मिनेट म्हणजे काय, लागवड केल्यापासून तर ही व्हरायटी 7-8 फुटापर्यंत चांगलं व्यवस्थापन केलं तर ही उंच जाते. त्याचप्रमाणे ह्या व्हरायटीचा पिरियड पण जास्त आहेत, म्हणजे ही व्हरायटी जवळजवळ 4.5 महिन्यापासून ते 5.5 महिन्यापर्यंत ही व्हरायटी चालू राहत असते. त्यामुळं ह्या व्हरायटीला जास्त कालावधी लागतो. ह्या व्हरायटीला एका झाडाला 5 ते 6 स्क्वेअर फूट जागा लागते. शेतकरी मित्रांनो, आता ही जी मधली लाईन आहे, मधला जो पेस असतो हा चालण्यासाठी नसतो, तर हा असतो
झाड डेव्हलप होण्यासाठी म्हणजे एका झाडाला कमीत कमी 5 ते 6 स्क्वेअर फूट आपण जागा ठेवायला पाहिजे. जेवढं झाडाला तुम्ही एका झाडाला जास्त अंतर ठेवता तेवढं रूट झोन डेव्हलप चांगला होतो, म्हणजे पांढऱ्या मुळ्यांची संख्या जास्त वाढते, खोडाला चांगला थिकनेस येतो, खोड जास्त मोठं होतं. जेवढं खोड मोठं होईल तेवढं त्याच्यातल्या अन्ननलिका, जलवाहिन्या, ज्याला की आपण झायलम आणि फ्लोएम असं म्हणतो, त्या पण मोठ्या पडतात, की जेणेकरून जमिनीतले अन्न आणि पाणी जास्त त्याच्यामुळं उचललं जातं. त्याचप्रमाणे फुटव्यांची संख्या जास्त वाढते. साहेब, जर आपण 6 स्क्वेअर फूट जर एका झाडाला जर अंतर ठेवलं तर कमीत कमी 25 आणि जास्तीत जास्त 35 फुटवे एका झाडाला टोटल शेवटपर्यंत होत असतात. जेवढी फुटव्यांची संख्या जास्त असेल तेवढी पानांची संख्या असते. जेवढे पानं जास्त तयार होईल, जेवढं आपण त्याला अंतर जास्त देऊ, तेवढं सनलाईट, सूर्यप्रकाश त्या पानावर पडतो आणि पानामध्ये क्लोरोफिल तयार होण्याची प्रक्रिया ही फास्ट चालू राहते. त्या पानाचं आयुष्य पुन्हा 70 ते 75 दिवस पुढं जास्त टिकलं जातं. त्याच्यामुळं आपल्याला उत्पादन जास्त भेटलं जातं. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं, जास्त आपण अंतर ठेवल्यामुळं स्वच्छ सूर्यप्रकाश खाली येतो, हवाही पण चांगल्यापैकी खेळती राहते. हवा खेळती राहिल्या असल्यामुळं हे जे पतंग वगैरे असतात हे लगेच लपून न बसता पलीकडं निघून जातात. त्याचप्रमाणे ज्यावेळेस तुम्ही 2 रोपातलं अंतर जास्त ठेवताय, 2 ओळीमधलं अंतर जास्त ठेवताय, त्यावेळेस झाडाचं आयुष्य जास्त वाढलं जातं आणि शेवटपर्यंत आपल्याला पानं जास्त टिकल्यामुळं शेवटचे जे शेंड्याकडले जे फुलं आहेत यांचं फळात रूपांतर होऊन ही फळाला सुली चांगली फुगवून होऊन जाते आणि परिणामी आपल्याला शेवटपर्यंत प्लॉट चांगला टिकला जातो आणि त्याच्यापासून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन हे भेटलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की फळाला जी शायनिंग असते, चकाकी जे आहेत किंवा फुगवून आहेत, ही चांगल्यापैकी निघलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण 2 रोपातलं अंतर जास्त ठेवतो, टोटल जो आपण माल विक्रीसाठी देतोय त्याच्यातला 80 ते 85% माल हा 1 नंबरमध्ये विकला जातो. म्हणून माझं सर्व शेतकऱ्यांना एक सांगणं आहे, जर आपली जमीन आपण जर टोमॅटो लागवड करत असाल तर 2 ओळीतलं 2 रोपातलं अंतर हे नक्कीच जास्त ठेवा. जेवढं आपण जास्त ठेवू तेवढा बेनिफिट आपल्याला मिळत असतो. जर आपलं रान मध्यम जर असेल तर आपण ह्या 2 ओळीतलं अंतर 5.5 फूट अंतर ठेवायला पाहिजे किंवा 6 फूट ठेवायला पाहिजे आणि 2 रोपातलं अंतर आपण अर्धा फुटाने कमी करायला पाहिजे. जर आपली जमीन मध्यम किंवा एक हलक्या स्वरूपाची जर असेल तर आपण त्या 2 ओळीतलं अंतर 5 फूट अंतर ठेवायला पाहिजे. 5 बाय 6 वरती एक झाड लावायला पाहिजेत किंवा 5 बाय 1.5 वरती झिगझॅग पद्धतीने आपण टोमॅटो लागवड करायला पाहिजे. माझी सर्व शेतकऱ्यांना खरंच विनंती आहे की आपण टोमॅटो लागवड करत असताना 2 ओळीतलं अंतर, 2 रोपातलं अंतर हे आपण आधी स्वतः वहीवरती ते काढून घ्या आणि त्या पद्धतीने बेड पाडून घ्या. तेवढा बेनिफिट आपल्याला मिळेल. सध्याला वाढत्या कीटकनाशक, बुरशीनाशकाच्या किमतीचा जर विचार केला आणि सध्याला वातावरण म्हणजे क्लायमेटचा जर विचार केला तर गेल्या 2-3 वर्षापासून क्लायमेट फार खराब आहे. त्यामुळे रस शोषणारे किडे असेल, आळीचा प्रादुर्भाव असेल, फंगसचा अटॅक असेल, हा भरपूर वाढला जातो आणि उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्यामुळं आज शेतकऱ्यांचा खर्च आणि उत्पादन याचा रेशो बसत नाही. म्हणून जर आपण रोपांची संख्या जर कमी केली आणि एका झाडाला 200 ते 250, 250 ते 250 फळांपर्यंत जर आपण फळांची संख्या जर वाढवली आणि त्याला फुगवण चांगली मिळाली तर आपल्याला 2000 प्लस कॅरेट प्रति एकरी हे सहज निघलं जातं. हा माझा अनुभव मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. म्हणून लागवड करत असताना कोणत्या एखाद्या नर्सरीवाल्याचं न ऐकता किंवा आपला जो जुना अनुभव आहे किंवा जुन्या माणसांनी जास्त म्हणजे एकरीच झाडं प्लॅन्टेशन जास्त केल्यानंतर उत्पादन जास्त जे होत असतं असं जे लोक सांगत असतात, तर हे लक्षात न घेता थोडंसं तुम्ही 3 एकर टोमॅटो करत असाल तर 1 एकरचं निश्चित तुम्ही अंतर जास्त ठेवा. स्वतः प्रयोग करा आणि मग अनुभव घ्या. निश्चितच आपल्याला क्वालिटीमध्ये माल भेटला जाईल. तर माझं ह्या प्लॉटवरती मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ह्या अंतरावर ह्या वर्षी मी निश्चित 2500 कॅरेटपर्यंत टार्गेट काढण्याचं उत्पादन काढण्याचं मी टार्गेट ठेवलेलं आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, रोग आणि किडीचं व्यवस्थापन या ठिकाणी व्यवस्थित करणार आहे आणि 2500 कॅरेट माल मी चांगल्या क्वालिटीमध्ये काढणार आहे. तर माझं एक सर्वांना विनंती आहे, नक्कीच तुम्ही टोमॅटो लागवड करत असताना 2 ओळीतलं 2 रोपांमधलं अंतर हे आदर्श म्हणजे चांगलं भरपूर ठेवा. एकरी झाडांची संख्या कमी बसवा. धन्यवाद.